प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. त्याने प्रकाश, अंधकार, भूमी व जल, आकाशातील वेगवेगळ्या ज्योती निर्माण केल्या. पृथ्वीवर वेगवेगळे प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी व जलचर हे निर्माण केले. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि त्याला एदेन बागेत ठेवले. त्याला सहकारी म्हणून आदामाच्या फासळीपासून हवा देखील बनवली. तेव्हा परमेश्वर देव सापास म्हणाला, तू हे केले म्हणून तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. परमेश्वर स्त्रीला म्हणाला, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. परमेश्वर आदामास म्हणाला, तू आयुष्यभर कष्ट करून भूमीचा उपज खाशील. आणि पुन्हा मातीला जाऊन मिळशील. इकडे स्वर्गात देवाने मानवाच्या तारणाकरिता योजना आखली. मी मानवाला त्याच्या पापापासून सोडवण्यासाठी माझा एकुलता एक पुत्र मानव रूपाने पृथ्वीवर पाठवेल. देवाने अब्रामाशी करार केला की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. अब्रामापासून इसाक आणि इसाकापासून याकोब झाला. अरे, मला हराम देशाला जायचं होतं, पण खूप रात्र झाली. एक काम करतो, या तोंडा घेतो, इकडे झोपून जातो. अरे, अद्भुत स्वप्न पाहिलं मी. माझ्या स्वप्नात स्वर्गाकडे एक शिडी चालली होती आणि त्या शिडीवरून देवदूत येणं जाणं करत होते. बरोबर, ही जागा खूप पवित्र आहे. ही जागा देवाचे घर आणि स्वर्गाचे दार आहे. या जागेचे नाव बेथेल म्हणजेच देवाचे घर आणि स्वर्गाशी जोडणारी शिडी म्हणजेच आपला प्रभू येशू ख्रिस्त. बेथलेहेम येथे अलीमलेक नावाचा एक पुरुष होता. त्याच्या बायकोचे नाव नामी. त्याला 2 मुले होती, महलोन आणि खिल्योन.
पुढे ते सर्व नवाब देशात जाऊन राहिले. यानंतर नामीचा पती वारला. नामीच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले व त्यांनी मवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. नंतर नामीची दोन्ही मुले म्हणजे महलोन व खिल्योन मरण पावली. नवाब देशात दुष्काळ पडला असताना नामीला अशी वार्ता कळाली की तिच्या गावी म्हणजे बेथलेहेम गावी भरपूर अन्न आहे. त्यामुळे नामी त्या देशात जाण्यास निघाली. त्या देशाचे नाव बेथलेहेम. अगं अर्पा इकडे या. अरे सासूबाई. काय सासूबाई? अगं अर्पा, मी माझ्या बेथलेहेम गावी जात आहे. तुम्ही पण तुमच्या माहेरी जा. आई, मी जेव्हा लग्न करून इथं आले होते तेव्हा मी किती खुश होते, पण ते गेले. सासूबाई आता मी जाते. हो बेटा, तू जा बेटा. तेव्हा तुला आशीर्वाद दे. अगं रूथ, तू पण तुझ्या माहेरी जा. नाही सासूबाई, जिथे तुम्ही जाणार तिथे मी जाणार. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव ते माझा देव. अगं रूथ, हट्ट करू नकोस. तू पण तुझ्या माहेरी जाऊन नव्याने संसार कर. नाही सासूबाई, जिथे तुम्ही मरणार तिथे मी मरणार. जिथे तुमची मुठमाती होणार तिथे माझी होणार. मी तुम्हाला सोडून कधीच नाही जाणार. अगं रूथ, हट्ट करू नकोस. ठीक आहे, चल तू आमच्यासोबत. नामी आणि रूथ बेथलेहेमाला पोहोचतात. तेथे गेल्यावर रूथ बोआजाच्या शेतात कामासाठी जाते. थकले मी काम करून. किती ऊन लागते. मला एवढ्या उन्हामध्ये काम करायची सवय नाही. चला आता आपण जाऊ. बस झालं का? हो आपण जाऊ. एक मिनिट. काय? माझं नाव आहे रूथ. मी नावेची सून. चला आपण जाऊया. खूप ऊन लागते. चला. मुकादम, ही मुलगी कोण आहे? तिच्या नाव रूथ. अच्छा, ही नाबीची सून. सगळे कामवाले बाया पळून गेलेले आहे. ही एकटीच काम करत आहे. ही किती मेहनती आहे. मुकादम, हिला भरपूर धान्य द्या. रूथ, तुझे पती मेल्यापासून तू आपल्या सासू बरोबर कशी वागलेली आहे ते मला माहीत पडले. माझ्या नोकरांनी बरोबर तू इथेच राहा. तू खा पी. देव तुझं कल्याण करू. माझ्यावरती एवढं उपकार. धन्यवाद. अशा प्रकारे बवाजाने रूथ सोबत लग्न केले आणि रूथला ओबेद झाला. ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद झाला. याच दाविदाच्या वंशातून यहुद्याचा सिंह म्हणजेच आपल्या येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. फलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवटल्या. फलिष्ट्यांमध्ये गल्यात नामक एक मोठ्या योद्ध्याने शाऊलाला युद्धासाठी ललकारले. हे ऐकून शाऊल चिंतेत पडला. दाविदाने गोफन आणि गोट्याने गल्याथाचा वध केला आणि त्याच्याच तलवारीने त्याने गल्याथाचे शीर राजा शौलापुढे सादर केले. शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. आज दाविदाला संपावंच लागतोय. बोलवा रे दाविदाला विनाश व्हायला. दाविदा, तू माझा खूप चांगला मित्र आहेस. माझ्या गावात तुला मारू इच्छित आहे. आम्ही काय चुकले नाही. काही चूक केलेली नाहीये. तू इथून निघून जा. देव तुझ्या पाठीशी आहे.
शौल दाविदाचा पाठलाग त्याला जिवे मारण्यासाठी करू लागला. पाठलाग करता करता तो एका गुहेत पोहोचला आणि तेथेच झोपला. त्याच गुहेत दावीद देखील होता. तेव्हा त्याचा सेवक दाविदाला म्हणाला, दाविदा, तू सावलाला मारून टाक. नाही नाही, आम्ही त्याला मारणार नाही, कारण तो देवाचा माणूस आहे. मी हे पाप करू शकत नाही. दाविदाने येऊन हलकेच त्याच्या झग्याचा काठ कापून घेतला आणि दावीद तिथून निघून गेला. माझे राजा, हे पहा, हे तुमच्या झग्याचा काठ आहे. मी तुम्हाला मारू शकत असतो, पण मी तुम्हाला मारले नाही, कारण मी तुमचा दुश्मन नाही. दाविदा, तू मला मारले नाहीस म्हणून देव तुझे कल्याण करो. तू नक्कीच पुढचा राजा बनशील आणि इस्रायलचे राज्य तुझ्या हातात नेहमी राहील. रूथ ही त्याग व बलिदान करणारी होती, तर दावीद हा पराक्रमी व क्षमाशील होता. आणि येशू ख्रिस्ताने जन्म घेण्यासाठी अशा लोकांच्या वंशाची निवड केली. देवाने त्याची योजना पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शेकडो वर्ष अगोदर यशया संदेष्टा व मिका संदेष्टाच्या द्वारे भविष्यवाणी केली. यशया 7:14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल, आमच्या सन्निध देव असे ठेवील. यशया 9:6 आणि 7. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. मीका 5:2. हे बेथलेहेम एफ्राथा, यहुद्याच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल. तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. अनुग्रह पावलेली स्त्री, तुला वंदन असा. देव तुझ्या बरोबर आहे. मरियम, घाबरू नकोस. पहा, तुला अनुग्रह मिळालेला आहे. पहा, तू गर्भवती होशील व तुला पुत्र होईल. त्या पुत्राचे नाव तू येशू ठेव, कारण तो महान होईल व तो त्याला परंपराचा पुत्र म्हणून म्हणेल. मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाने हो. हे काय, मरिया गर्भवती आहे? नाही नाही नाही, मी तिचा स्वीकार करूच शकत नाही. मी तिला गपचूप सोडून चालला जातो, पण ती किती चांगली आहे. मी कसं सोडून जाऊ तिला? देवा, काही सुचव रे मला. योसेफ, दाविदाचा पुत्र, मरियमला आपली पत्नी बनून स्वीकारायला घाबरू नको, कारण ती गर्भवती आहे. ते पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल. त्या पुत्राचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना पापांपासून सोडेल.
आयुष्यपा अगं मरिया ये अगं मरिया माझ्या पोटातल्या बाळाने आनंदाने उडी मारली आहे. मरिया त्या सगळ्या स्त्रियांमधून किती धन्य आहे, तिच्या पोटातला बाळही धन्य आहे. माझा येशूची आई माझ्यासाठी किती मोठा मान आहे. हे सर्व तर प्रभूने केले आहे, मी फक्त जी दासी आहे. प्रभू जे म्हणतो ते नक्कीच पूर्ण होते. अगं मारिया, प्रभू आपला किती दयाळू आहे. हो प्रभूवर आपण नेहमी विश्वास ठेवू. राजाचा राजा हेरोद राजा दरबारामध्ये येत आहे. हो पूर्वी दिशाकडून मार्गी लोक तुम्हाला विदायला आले आहेत. बोलवा त्यांना. जो योग्यचा राजा जन्माला आलेला आहे तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा पूर्वेला पाहिलेला आहे. राजा? मी असताना कोणचा राजा? तोच त्याला. त्या राजाचा चांगल्याने शोध काढा. मी पण त्याला नंतर करतो. अजूनकडे भूत पाहिला आहेस का? मी नाही घाबरत भूताला. आम्ही तर खूपच घाबरतो भूताला. मी नाही घाबरत भूताला. घाबरू नका. मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मास आला आहे. तोच ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हास ही चिन्ह आहे की बाळंतपणाने गोंधळ नेते व गव्हात पिचलेले असणे तुम्हाला दिसेल. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. नुकत्याच जन्मलेल्या तारणाऱ्याचा दर्शन घेण्यासाठी मागी लोक ताऱ्याच्या दिशेने निघाले. इकडे मेंढपाळ देखील लगबगीने देवदूतांनी सांगितल्याप्रमाणे येशू जिथे जन्मला त्या गव्हाणीपर्यंत पोहोचले. मागी लोकांनी बाळाला ऊद, सोने व गंधरस ही अर्पण केली. मागी लोकांनी बाळाला नमन केले. आकाशातील देवदूतांचा समूह गीत गाऊ लागला आणि अशा प्रकारे आपल्या तारणाऱ्याचा जन्म झाला बेथलेहेमामध्ये.